तिकला मस्त जायच्या थय झाला. आता मी कसा नाजूक हातान उकालतय आणि घेतय. मासे भरपूर बारीक असत ना. दिसतात तसे नाही की त्या. होय होय दिसत. नमस्कार मंडळी, आज स्नेहा वहिनी आहेत मागे आणि मी आहे पुढे. त्याचं काय कारण आहे सांगा. सगळे विचारतात बाबा सरोजला काही येता की नाही येता की नाही, तर माझी जाऊ काय अशी तशी नाही. ते काय येता आणि आपण काय खास म्हणजे सगळ्यांकाच आवडता ता येता म्हणजे काय नॉन व्हेज. आज आम्ही करतलो त्याच्यात मधला मोदकांच्या माशांचा टिकला. बरोबर का? मोदका म्हणजे मोद नाही तर म्हणशाल मोदका. मोदका आता दाखवतलो. ही बघा, हे असतात हे बारीक बारीक मासे, ह्यांका म्हणतात मोदका. मोदका मासे. आता ह्यांचा टिकल्याचा सार तुमका दाखवतलो आणि थोडीशे भाजून सुद्धा. तसा हे टिकलाच बरा लागता. टिकला बरा लागता, पण ह्याची सर्रास करत नाही माणसं की त्या कंटाळवाणं करतात. कारण ह्याची जी खवला असतात ती काढूक लोकांका भरपूर कंटाळ येतात. पण ह्याचं जो टेस्ट असता ना, ह्या माशाची चव म्हणतात ना, ती एक नंबर असता. तुम्ही खाल्लेलात की नाही? खाल्लंय. आणि ह्याचा टिकला भारीच लागता. मोदका तुम्ही बाजारात घेऊन गेलात ना की ताजी कशी ओळखावी, हातात घेतली ना की कडक लागतात आणि अशी पाणेरी रंगाची असतात, सफेद सफेद. बरोबर का नाही? बरोबर. आणि जशी जशी ती धुतलस ना तशी तशी ती मोत्यासारखी उजाळतली. आणि याची खवला पण बारीक बारीक असतात. एका खाव खूप चविष्ट असतात, पण लोक कंटाळा करतात कारण ही बारीक बारीक, ही बघा अशी खवला असतात ना, ती काढून जीव बारीक पण खवला वापत म्हणून माणसा कंटाळतात. पण ही एकदा काय ती खवला काढली ना की ह्याचा टिकला पटकन होता. आणि आज आणि सोप्या पद्धतीने कसा ना ता दाखवताला. बरोबर, एकदम कशी काढायची. आता बघा ह्याचं काय काढू आहे. ही मधली जी खवळा असत ती काढू आहे, ही शेपटी काढू आहे आणि ही पंख आणि या डोक्यापासून ह्यो पोटाकडचा भाग. तर आपण सुरुवात पहिला शेपटी कसा धरू आहे आणि एक बोट ह्या डोक्याकडे धरू आहे. दोन्ही हाताचा वापर करून शेपटी अशी पुढे मागे पुढे मागे पुढे मागे अशी हलवू आहे आणि मग परत दुसऱ्या बाजूक सुद्धा असंच करू आहे. बघा खाली कशी खवला पडली. ही बघा, ही जी असत ती खवला असत ती आपण काढू आहे. आणि ही खवला काढून झाली की पहिला आपण हे डोक्याकडचा भाग आहे ना तो पोटापर्यंत असो कापून घेऊया आणि परत ह्याच्यात पोटात बोट घालून बघूया ह्याच्यात काय असा काय, नाही तर पाण्याबरोबर आपण साफ करून घेऊया. ह्या झाला काय ही शेपूट कापू आहे. शेपूट कापून झाले काय ह्यो शेवटचं रवलेलो पंख. ही झाली बघा मोदका. आता हे का पाण्यात 2-4 वेळा धुतला काय मासे होतले एकदम साफ. आता एका बाजूक ठेवते. आता दुसरं दाखवते. हे बघा अशी पुढे मागे केली की ह्याची खवला ही निघतात. ही बघा ही विळी लागलेली ही खवला. होय होय, काढता नाही बघा असं चर 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 चर. आणि मग हे डोक्याकडचा भाग ह्यो पोटापर्यंत असो कापून घेऊया आणि ह्या मधला जा पोटातली घाण असतात ती सुद्धा अशी बोटार अशी काढू होई. मग शेपटी कापू होई आणि मग हे पंख. झालं की नाही वहिनी? काय लोक कैचेन पण करतात ना. तुम्ही दाखवतालात कैचेन? कैचेन करले ना माकाच आवडत नाही ना. आपण त्या कैची दुधाचे पिशे कापतो. बरोबर. त्याने मासे कापायचे. माका तर पटत नाही म्हणजे बाबा जमता त्याने करायचं. बरोबर. आता हे बघा असे आपण पटापटा. आता मी हे मासे सगळे करलवून घेते. आमच्या इथे गावात काय म्हणतात मासे करलवणे, आम्ही म्हणतो साफ करणे आणि सुट्टी करणार. मासे सुट्टी करून. आणि कोणी सुट्टी करून जर दिले ना मासे तर काय विचारू नका, करूक झटपट होता. लोक ह्याकाच कंटाळा करतात सुट्टी करूक, पण मासे सुट्टी करणं ही पण एक कलाच असा. हे बघा असे पटकन होतात, काय एवढं जास्त वेळ लागायचो नाही. 15 मिनिटात माझे सगळे होतले साफ करून. आता हे बघा मोदका माझी साफ करून झालेली असत. आता एका पाणी घालूया आणि स्वच्छ धुवून घेऊया. काय काय जर खवली रवली असतीत ना तर असा हातानं असा वर खाली केला ना की खवला उरलेली सुरलेली असतात ना, जी विळीर येणत नाही साफ करूक ती निघतात. नाही तर असं बोटान काय करूया, मधलो जो भाग आहे ना तो पोटाचो तो सुद्धा असं साफ करून घेऊया. आता या पाणी मी टाकून देते. आता बघा परत एकदा मी पाणी घालून घेते. तरी किती पाण्यातून धुतलं? 3दा तर झाला. आता ह्या दुसऱ्यांदा दाखवते फक्त तुमका दुसऱ्यांदा. तरी मी 3-4 पाण्यातून धुतलंय. आणि जसं मी मगाशी सांगलंय ना खूप गदूळ पाणी इल्लला म्हणून परत बदलून घेतलंय आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा धुवून घेतलंय. आणि नंतर असं भुतूत बोट घालून हे असं जी घाण असतं ना मध्ये ती काढून टाकूया, नाही तर खाताना बरी नाही लागणार. आणि त्या ती साफ केल्यावर मग दिसतात चकाकी पण मस्त. हे काय ही बघा
मस्त आता कशी अशी मोत्यासारखी दिसत होय 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 मोदका म्हणतात ना, तुम्हीच मगाशी म्हटलात ना मोत्यासारखी मोदका. म्हणजे साफ केल्यावर ही ह्यो ह्यो वेगळो मासो हा. हा जो मगाशी गावलेलो टाकून कित्याक दिया. मोदका साफ करू काय माका इतको कंटाळा नाही ना. मासे म्हणजे माझं जीव की प्राण. खाऊ वय तर साफ तर करूच वय की नाही. आणि स्वतःच्या हातांचे व्यवस्थित साफ करण्याची मजा असताना ती काय भारीच वेगळीच. आणि त्याच्यानंतर ह्याचा जर तिकला होताला ना तर मीच सगळ्यात पहिल्यापासून खातले. भात आणि त्याच्यावर ह्या तिकला मस्त सांगतच असते सगळ्यात, भाताचा प्रेमी आहे. हो हो होय. मग भाकरी तरीशी लागता, मच्छी मटन चिकन असला काय भाकरी मी आवर्जून खाते. पण जा ह्या तिकल्याबरोबर जो भात लागता तो एक नंबर लागता. आता हे माझी मोदका साफ करून झाले. आता तुमका ह्याचा तिकला कसा करू ह्यात आम्ही दाखवतोय. त्याच्या आधी एक नाव पण घ्यायचं आहे तुका. होय होय घेतलंय. आज मी नाव सुद्धा घेतलंय. दररोज वहिनीच नाव घेता. म्हटलं आज ह्या व्हिडिओमध्ये मी नाव घेतलंय. आणि त्या कसा नाव वाटला ता सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुमका जर वेळ असत तर नक्की सांगा की तुमका नाव आवडला काय नाही. आता नाव घेऊचा म्हणलं उत्सुक झाली होय. कधी घेतलं, मध्ये घेतलं की शेवटाक घेतलं? नाही नाही मसालो टाकताना घेतलंय. आमचो परब किचनचो मच्छी मसाला असा ना त्याच्यासाठी स्पेशल असं नाव मी ठरवलेलं असं ता मी घेतलंय. आता ही जी मोदका असत ना मी 7-8 वेळा मस्तपैकी पाण्यात धुवून घेतले. तेव्हा याची पूर्ण अशी ही खवला निघाली आहे. म्हणून तुमका सुद्धा सांगतंय 7-8 वेळा यांका आवर्जून धुवून घ्या. आता काय करू बाई थोडी मोदका मी बाजूक काढताय जी मोठी मोठी असत. कारण त्याचा माका पोरग्यांका भाजून देऊची असत ना, म्हणून मी ती जरा बाजूक काढते आणि त्याला लिंबू आणि मसालो लावून ठेवते. नाहीतर ह्याका काही लावची गरज नाही ना. चटणी नाही घालून. नाही 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 पण त्याच्याच बांगडाक तो मासो आहे तो पण घे. होय होय त्याका सुद्धा ह्याका सुद्धा बिचारो वेगळो मासो त्याका सुद्धा भाजूची गरज आहे. बस झाली इतके भाजूक. बाकीची सगळी कढईत घालते कारण ह्याचा तिकला मस्त लागताला. आता ही मी या जी भाजतले ती बाजूच्या बाउलमध्ये काढले आणि ही तिकल्याची. आता ह्याका आपणाक ना हळद मीठ मसालो लावून ठेवचा तो मी दाखवते. हे बघा थोडासा मीठ ह्याका सुद्धा तिकला असला तरी ह्याका जरा लावून ठेवला ना की मस्त चव लागता. थोडीशी हळद आणि थोडंसं आगूळ लावूया आंबटपणासाठी. हे जे आपण तिकल्यात घालतलो त्याका नुसता मीठ आणि हळद हा त्याका आगूळ लावची गरज नाही. आता ह्या हातान मी असा कोलसावून घेते. ह्याका सुद्धा हातान कोलसावून घेते. आता ह्याका 10-15 मिनटं हे दोन्ही मोदका असत ना ते आपणाक बाजूक ठेवच्यात. मी ह्यांका 15-20 मिनटं असाच ठेवून देते. टिकल्याच्या सारासाठी ना मी हिसर ह्यो अर्धो नारळ ओलो नारळ घेतलाय त्याका मी किसून घेतलाय. त्याच्याबरोबर ह्यो टमाटर आम्ही आवडीनुसार आमच्या टिकल्यामध्ये घालतो सारामध्ये. ह्यो एक कांदो मूठभर अशी हिरवी कोथिंबीर अर्धा इंच आलं आणि 8-10 लसूणचे पाकळे. आणि ह्यो जसं मी तुमका सांगलं ह्यो परब किचन तो स्पेशल मच्छी मसाला असा त्याचो मी आज वापर करून ह्या तिकला बनवतले. आता सगळ्यात पहिलं आपण टमाटर आणि कांदो कापून घेऊचो. आता तू मसालो घेतलंस पण त्या लोकांका कळाक व्हाया ना कसो मसालो काय काय घातलंस का. होय होय कांदो चिरता चिरता सांगते. आम्ही जो मालवणी मच्छी मसालो बनवलो आहे ना त्याच्यामध्ये आम्ही संकेश्वरी थोडी अर्धी मिरची घेतली आणि अर्धी बेडगी मिरची घेतली. त्याच्यामध्ये तिरफळा घेतली हळकुंड आणि धने बडीशेप हा एवढा साहित्य वापरून आम्ही तो हिरवो असं हिरवो मच्छीचो मसालो म्हणतात. मालवणी लोक हिरवो मसालो म्हणतात किंवा अगदी अशी स्पष्ट भाषा म्हणजे मच्छी मसालो. हा पण ह्याची लिंक आहे ना आम्ही टमाट्याच्या सारात पण मी ह्याची रेसिपी सांगितलेली आहे. आणि नाही तुमका मिरची भिजत घालूचे तर असं मसालो घाला तेव्हा सुद्धा सांगितलंय. आम्ही होय. ह्यो वर्षाक साठ्यानुसार माझ्या आई बाबा शिकवल्यासारखं आम्ही ह्यो मसालो साठ्यानुसार करून ठेवतो. होय. आणि तुमका ह्यो मसालो हयो असतात तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा परब किचनच्या ईमेल आयडी वर ऑर्डर करू शकता. होय तुमका घरपोच मिळतलो. हा. बरोबर का नाही. बरोबर. हा. आता मसालोच मसालो येईल. आता नाव घेत चल. मसाल्यात मसाला मालवणी मसाला मसाल्यात मसाला मच्छी मसाला. श्रीकांतरावांचं नाव तर रोजच घेते त्याच्यासाठी आग्रह कशाला. अरे वा इला नाव इला. मग काय मी सुद्धा लग्नात घेतलेले 10-12 नावा. आता ती काय कधीतरी सांगतले पुढच्या रेसिपी मध्ये. बरोबर का नाही. 10-12. चला म्हणजे लसूण आणि आला वहिनीन सांगल्यान सगळ्यात खाली घाल जाडा म्हणून मी घातलंय आलं आणि लसूण. त्याच्याबरोबर ह्यो थोडंसं जाडो कांदो त्याच्याबरोबर ह्यो टमाटर त्याच्यानंतर ही आपली हिरवी कोथिंबीर आणि त्याच्याबरोबर ह्या आपला ओला खोबरा अर्धा किसलेला. आणि आता ह्यो आपलो मालवणी मच्छी मसालो ह्यो सुद्धा आपणाक वाटणातच वाटून घेऊचो असा. आता ह्याच्यात घालूया थोडासा पाणी
वाटण्यापुरती. मिक्सर असं गरकन फिरावं ना, नाही तर फिराचो नाही. आता यात थोडंसं पाणी घालून आपण ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया. हे बघा, माझं असं वाटप मस्त बारीक असं वाटून झाला. आता आपण टिकल्याच्या फोडणीच्या तयारीत लागूया. हे का मी झाकून वाईज बाजूक ठेवते. चला आपण आता कढईत तापवून घेऊया टिकल्याच्या फोडणीसाठी. मोठो गॅस करूनच तापवून घेऊया. आता कढई आपली तापलेली असा. एक मोठं चमचो तेल घालून घेते. केवढं मोठं? हे बघा, एवढं मोठं, एवढं मोठं तेल म्हणजे आपण आपल्या भाजीत वापरतो तेवढं बरोबर. आता तेल मस्त तापला. आपण फोडणीत लसूण घालून घेऊया. कापून घेतलं वाटतं? होय होय, चेचून नाही? नाही नाही, मी बारीक बारीक कापून घेतलंय, चेचून नाही. त्या का असं तेलात मस्त असा परतवून घेऊया लसणी. थोडी लालसर होई. फोडणी घालून गॅस बारीकच करू. होय होय. हा, आता ही कोथिंबीर सुद्धा मी फोडणीत घालते. बघा कशी मस्त होईल. आपसूक आपला हात जाता किती जाता आपल्या कसं भाजून नको, कसा टाणकन उडायला बघतला. मग काय, मग काय एक सेकंदासाठी वाढला की सगळी फोडणी उडत माझ्या. कढी फक्त ना शेवटी तो फडफडलोच. हा, आता हे झाला. आता आपण घालूया या वाटप. वाटप सुद्धा आपणाला आता, कारण कच्चा खोबरा असा ना. हा, आता ह्यो 3-4 मिनिटं तरी मसाला परतू पळवा तेलात की त्या सगळं हिरवं घेतलं. आणि काय काय पूर्वीची लोक काय करायची, म्हणजे जुनी माझी आई काकी सासू वगैरे ना, मी बघितलंय गावी होते तेव्हा, मातीचा असा पसरट भांडा, त्याच्यात या खोबरा असा हातान कालवायचे, त्याच्यात कोकमा काय घालूचा मीठ बिटा आणि मग ते वरती ती आपली मोदका अशी घातली आणि चांगली हातान ढवळली आणि मोजक्याच पाणी आणि त्या चुलीवर ठेवायचे की त्या ज्यांका तेल नाही, तेलाचा कमी खाऊचा ना, पथ्य बित्ते असतात त्यांका ता बरा. आणि गावी त्या मातीच्या मडक्यात चव पण भारी लागतं, वय ना गो? बरोबर. आता आपण कसा आपल्याच तेलात खाऊ कोणी म्हणायचं म्हणा मस्त मगाशी झालं ना, एवढं तेलाचं चमचं वापरलं. आता त्याच आणि आमका ती सवय झाली आहे ना, फोडणीशिवाय मजा नाही. मजा नाही. हा, म्हणून मी मस्त बघा आता 2-3 मिनिटं एका तेलात परतवून घेते. हा, आपली ही चटणी वाईज आता पटपटाक लागली. आता ह्याच्यात म्हणजे आपण चांगली भाजा नेली आहे. होय होय, कारण सुगंध येलो ना मस्त. हा, दरवळलो माझ्या किचन मध्ये. होय, आता ही वाईज चटणी फडफडाक लागली की ह्या वाईज अर्धा पेलो पाणी घालून घेऊया. मिक्सरचा भांडा धुतलेला, हे तिकला असा ना, म्हणून पाण्याचा वापर कमी. टिकल्याक जास्त पाणी घालता नाही, जयच्या थय. होय. आता एका वाईज असं ढवळून घेऊया, म्हणजे एकत्र करून घेऊया. सगळा जर बाजूक लागला ना, कढईत चिपकला सोयन करून घे. होय होय, सोय नाही तर उडता बघा खराच. असा वाईज हलक्या हातान करूया. आता एका वाईज कढीली की याच्यात घालूया आपण मोदका आणि कोकम आणि आपला उरलेला मीठ. आता या तिकल्यात कढीली, आता घालून घेऊया ही मोदका बारीक बारीक. त्याचं कलर पिवळो केलंस ना? होय होय, हळद घातली ना म्हणा ते आता पिवळी दिसत. आता ही मोदका घातली, मोत्याची माळ मोती आता पिवळे झाले. होय होय. आणि आता वाय त्यांका हलक्या हाताने आपण असा ह्या चटणीमध्ये असे डुबवून घेऊया ह्यांका असा. आता ह्यांका व्यवस्थित कड येऊ नये. शिजण्यात किती वेळ लागता? 5 मिनिटात शिजतली. 5च मिनिटात शिजतली, कारण ही भरपूर बारीक असतात, नाजूक साजूक ना. आणि बारीक गॅसवरच करू पाहिजे. होय होय, बारीक गॅसवरच. आणि आता ही कोकमा ही बारीक बारीक अशी मी हातान करून घेत आहे. आणि ही हातान बारीक केलेली कोकमा सुद्धा मी अशी जय इथं पेरतय. कोकमा नाही गावली, कैरी असतात ती घातलास तरी चव लागत ना? होय होय, कैरी घातली तरी चव लागत, पण लिंबू घालू नका. हा, आता हे तिकल्या गिजून मस्त कड येत आहे. एका जरा वर खाली असं ढवळून घेते. आता 2 हातान करता, एका हातान झेपणार नाही. या बघा, असा गोल 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 असा फिरवू पाया की त्या ते मासे चाळू पायत ना. बरोबर, शिलाव आहे ना. आणि चटणी पण थोडी वर खाली करू पाहिजे. आणि आता दुसरीकडे ह्यो तवो ठेवून आता ह्योच मच्छीचो वायच मी मसालो घेतलाय. आणि ह्या तांदळाचं पीठ 2 चमचे आणि मच्छी मसाला अर्धो चमचो एका मी मिक्स करून घेते. आपला घिसत टिकला व्हायचं ना, आपण हे उरलेली जी मोदका असत ना ती भाजून घेऊया. होय, एका असा बुडवून घेऊया दोन्ही बाजून, मस्त असा कोटिंग करून घेऊया. आणि नंतर मस्त तेलात असे यांका भाजून घेऊया. एकदम क्रिस्पी केली तर बांधल्यासारखी लागतली ना? होय होय, यांचं काटो सुद्धा खातात. होय होय, खातात. लागणार नाही काटो, पण काटो खाऊसारखं नाही. उगाच घाशा गडाकलो तर त्याच्यापेक्षा नको बाबा, काटो काढून टाकलेलोच बरं. मी हे जे मोदका असतात 7-8 हजार ती भाजून घेतलं नाही, पोरांपुरतीच. कारण आज आमका मोदकाचा तिकलाच खाऊचा, पोरांका फक्त हे मासे वय तोंडाक लाव
म्हणा हे 7-8 जे मासे असतात ते आपण भाजून घेऊया. मोदका ह्याच्या काटो लागणार नाही ना, पण काटो खातात तो. बघा मी आता खातोय, पण तुम्ही मगाशी म्हटलं ना याचा गाणा का कोणता असा सांगा. काटो काटो म्हणता मग काटा लगा गाणं आठवला. बरोबर. लागलो तर उगाच नको बाबा, थोडं त्याच्यापेक्षा गाणं काटो. म्हणतली हल्ली इला आता जुना गाणं, पण हल्ली वरा म्हणतली काटा लगा. मग काटो लागला तर उपाय सुद्धा असा सुको भात खावं म्हणजे काटो कसं घशात ना आतमध्ये जातात. आता तो तापावय नाही हो, बरोबर तापलो माका वाफिली होय. होय 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 मी आता जाता येते कॅमेरा दाखवू. होय. आणि ह्याच्यात मी मस्त मोठे चमचे तेल घालून घेत आहे. कड इल्लेली असा. आता आपण ह्यो गॅस बंद करून घेऊया ना. होय झाली 5 मिनिटं. होय होय झाली. शिजतंय. मासे शिजत काय बघत पण नाही. वरती उकळून तरी दाखव कसं कलर झाला ते. होय, होय, शिजलेलं काळाक नको. होय होय. हे बघा दाखवते बघा. हे बघा हा. कलर बघा बदलला की परत नाही? पिवळ्याचं सफेद झालं सफेद गो. झालंय बघा. असं ह्याचं रंग बदललो बघा. मग शिजले हे कळतं. हे बघा ह्याचं सुद्धा. हळदीची पानं असती ना तर अजून मजा येईल असती, होय गो. पण आता नाही ना हळदीचं सीझन. बघा असली तर नक्की घाला. होय होय. आता हिचं तवो आता माझं टाकलो. गॅस होय घालवतो होय ना. होय. गॅस बंद करताय. आता घालूया चवीपुरता मीठ. आता एक एक करून हे मासे आपण भाजून घेऊया. माका हे असे बारीक सारीक बघून वाटतं भातुकलीचो खेळ. होय होय माका लय आज गाणी आठवतात. कॅमेरा पकडलाय म्हणू की काय. होय होय होय. आज दुसरं रोल करतात ना तुम्ही. जसं मिया कसा कॅमेरा पकडल्यावर गाणी ऐकून टाकायचं तुमचा जी सुस्तीच ती. आणि अशी छोटी छोटी लहानपणच आठवला माका होय मग भातुकलीच्या खेळामधली. राजा आणि राणी. पण आज राणी मासे नाही असं. चला आता एका झाकून ठेवूया म्हणजे हे गरम राहतले जेवण वाढीसर. वाफिली बघा पूर्ण. वा पिली मस्त धूर येता गो. बघा बरं वाटतं बघू. नाही नाही ढाकण ठेवल्यावर जो धूर बघा कसं खेळता. हा. छान पोरग्यांचं खेळच झालो यो. आता बघा हे बारीक आहेत ना म्हणून मी ही सुरी घेत आहे आणि सुरी नेमका पलटते. हे बघा अशा हलक्या हातान एका पलटून घेऊया. एका बाजून व्यवस्थित भाजले की दुसरी बाजू भाजून घेऊया. हे बारीक असल्यामुळे इकडे तिकडे नाचतं असते. हा पोरग्यांका माका पण आता खाऊची इच्छा झाली. होय ना. हे बघा मस्त असे आपले मासे सुद्धा भाजून झालेले असत. चला झाले. या सुरीचा वापर केलाय चमच्याचा नाही. बोलता बोलता सगळा बारीक झाला. बारीक. हा टिकला पण झाला आणि भाजलेला पण भाजलेला झाला. पण झाला. चला आता जेवू बसूया. होय होय होय. अशा प्रकारे आपले 2 आयटम झालेले असत. ही मोदका फ्राय आणि मोदकाचा या गरम गरम तिकला. पण सगळ्यात जास्त आवडता तिकला. बरोबर. आता तिकला मस्त जायच्या थय झाला. आता मी कसा नाजूक हातान उकालतय आणि घेतोय. मासे भरपूर बारीक असत ना. दिसतात तसे नाही की त्या. होय होय दिसत. आता आम्ही हा गरम गरम तिकला आणि मासे खाऊक बसतो. तोपर्यंत तुम्ही आमचा परब किचन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबत पण विसरा नको. हा मग नवीन नवीन रेसिपी पडतली ती तुमच्यापर्यंत पोहोचतली कशी त्याला म्हणतात नोटिफिकेशन. म्हणून बेल आयकॉन दाबून घ्या. हा आणि नेहमी हसत रवा, खात रवा आणि नवनवीन रेसिपीसाठी परत किचन पाहत रवा. नमस्कार.